वाट पाय का माकडा आधी केलंय अंगावर घातली होती. पाऊल पडते पुढे मराठी मुळेवाला. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हे बघा पळून गेला सायकल बसायला काहीच नाही, पण बाई डायरेक्ट उभा राहून गेला नाही का. बघा हे मुळे खात. हवा कसं चाललाय सेट. आणि परी चिंच खाते, अर्धी पिकलेली अर्धी कच्ची. मला डायरेक्ट एक सुद्धा खावणार नाही. आणि तिने बघ किती मोठी खायला घेतली. आणि हा गोलू मुळेवाला. आता चालू आम्ही शेतामध्ये. हे बघा इकडनं आले सायकल घेऊन. सेट पवन राम राम म्हणतोय. आपल्या हातात आहे आकडा. चालू आता शेतामध्ये. बघू मग शेतात जाऊन आता बोलणे खायचे. फादरचे याला आणलंय म्हणून आता जाऊन थोडे बोलणे खायचे, स्माइल करायचं. तेव्हा बघा आले. हिने फक्त सोलायचं ध्यान धरलंय. खायला तर अजून काही खाऊ नाही राहिली. खाते का तशीच. इकडं बाई डायरेक्ट खायचं. मग ते पाहिजे का द्यायचं तर पता नाही, फक्त म्हणायचं पाहिजे का. बाकी काय म्हणता, तुमचं जीवन कसं चाललंय. आमचं जीवन तर हे असं दलिंदर सोबत घेऊन चाललंय. आणि मग ते दलिंदर म्हणता का, दलिंदर नाही मग काय म्हणावं लागेल आता. खाल्लं ना बाई, पहिली बाईट खाली ना बाई ना. वाट पाय का माकडा आधी केलंय. तेव्हा आला पवन. राम राम भाऊ. राम राम करतोय. बाकी आता जायचे शेतामध्ये फादरचे बोलणे ऐकायला. तुम्ही बघा कसे बोलणे भेटत आता. तिथपर्यंत तर काही व्हिडिओ नाही का. फादरला बोलणे खायला देईल. पण मग जाऊ आता. हे आपले रायडर रोहित आणि आपले पवन दादा. नीट खायचं ना. खाली बघ अंगावर. हाय कर पवन. हाय गाईज. तिला वाटतं ब्लॉग बंद करायचे. अजून तिची चिंच खाऊन नेवल ब्लॉग बंद करायला चालले. आता आलोय थोडा जवळच आलोय. येताना थोड्या चिंच वगैरे पाडल्या आपण. आणि मग आता जायचं रानामध्ये. इथून दिसतंय मदर फादर दिसू राहिले. बघते म्हणजे ते काय सगळे घेऊन चाललंय हा रानामध्ये शेतामध्ये. तेच रान शेत एकच वा. तिकडं पवन भाई फुल बॉडी बिडी दाखवून राहिलाय. रुई भाई गेला मागे सायकल घेऊन येईल. आता आला ना भाई सायकल घेऊन. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत लाईक सबस्क्राईब करून जा.